अगे राधिका, राधिका, ए राधिका. अरे देवा, आज मला उठायला उशीर तर झाला नाही ना? आज तर माझा लग्नानंतरचा पहिला दिवस आहे. मला उठायला 7-8 तर वाजले नाहीत ना? राधिका, ए राधिका. बापरे, आई आवाज द्यायला आता. काय बोलू मी त्यांना? गे राधिका, झोपून राहणार आहेस का उठणार पण आहेस? अरे मला सकाळचा चहा नाश्ता देती की नाही? आई, मला आज सकाळी उठायला थोडा उशीर झाला, पण तुम्ही काही काळजी करू नका आई. मी तुमचा चहा नाश्ता आता लगेच बनवून देते. का चहा नाश्ता असाच बनवून देणार आहेस बिना आंघोळीचा? आंघोळ न करता माझ्या किचन मध्ये घुसू पण नको तू. नाही तर माझ्या एवढं वाईट कोणीच नाही बघ तुझ्यासाठी. आंघोळ केल्याशिवाय जायचं नाही बघ. आंघोळ करूनच जाय. आणि हा, त्याच्यानंतरच चहा बनव. नाश्ता नंतर बनव थोड्या वेळानं. नंतर नाश्ता बनवशील त्याच्यामध्ये मला पोहे कर. आई, तू कधीपासून एवढ्या सकाळी सकाळी चहा प्यायला लागलीस? पहिले तर तू सकाळी 7:30-8 वाजता चहा पीत गेलीस. आई, तुला एवढ्या सकाळी सकाळी आज चहा पाहिजे? अरे एक दिवस झाला ना त्या बायकोला या घरात येऊन, आणि बायकोची बाजू घ्यायलास. एवढ्या लवकर बायकोचा बैल झालास का? मला जेव्हा चहा नाश्ता पाहिजे तेव्हा बनवून द्यायचा गप. मग ते सकाळचे 4 वाजलेले असो का 5, तुझ्या बायकोला मला चहा नाश्ता बनवून द्यावाच लागल. समजलं का तुला? आज आईला सकाळी सकाळी काय झालंय? मला तर काही कळना झालंय. आई तर सकाळी सकाळी एवढं चहा पितही नाही आणि उठतही नाही. होय गे महाराणी, अजून पण तू इथंच उभी आहेस का? अजून किती वेळ उभी राहणारस इथं? जातीस की नाही आंघोळीला? बरं आई, बरं, मी आता लगेच बनवून आणते. आंघोळ करून. हो हो हो, आंघोळ करून. अरे देवा, आज लग्नानंतरचा पहिला दिवस या घरामध्ये माझा. मला वाटू लागलं की सगळं काही खूप छान होईल आज. पण हे तर. बाई, उठली का तू? एवढं लवकर उठायची काय गरज होती तुला? अजून थोडा वेळ झोपायचं असतं की. तसे तुला एवढ्या सकाळी सकाळी कोणते काम करायचे नाही तर काय नाही तर. जे की एवढ्या सकाळी उठून बसलीस तू. आता काय तुला कोणते घरातले काम करायचे नाही तर काय नाही तर? कारण आता काम करणारी घरात आली ना. अगं शांता, अजून तिला किती आराम करायला होती? 9 वाजून गेले तर की. अजून किती वेळ झोपायला होतीस तिला? अगं ही आपली लेक आहे. लग्न झाल्यावर जाईल दुसऱ्याच्या घरी तर हिला पण सकाळी 5 वाजता उठावं लागल की नाही? हिला पण तर सकाळी 5 वाजता उठायची सवय लाव की. आई बस की तिची तू. तू आई असून असं चुकीचं शिकवायलीस तिला. तिच्या सासर घरी जाऊन काय करणार मग ती? तेच तर करेल ना जे की तू शिकवायलीस तिला. ओ ऐका, तुम्ही घरच्या भानगडीत जास्त पडत जाऊ नका. तुम्ही फक्त खात जा, पिझ्झा आणि आपापल्या ऑफिसला जात जा. एवढंच तुमच्यासाठी काम आहे. आणि बाकी घरामध्ये काय व्हायले आणि काय नाही त्याच्याकडे लक्ष देत जाऊ नका. कशी बायको आहे माझी ही? ही जरासा पण बरोबर बोलत नाही. प्रत्येक गोष्टीला उलट बोलत राहते. मी तर नुसता परेशान झालो माझ्या या बायकोमुळं. आई, हे नाश्त्यामध्ये काय बनवलंय? पोहे. आई, मी पोहे नाही खाणार बघ. तुला माहित आहेत ना मला पोहे आवडत नाहीत ते. शेवंता, तुला जर पोहे खायचे नसतील तर खाऊ नको. तुला नाश्त्यामध्ये काय खायचंय ते तू वहिनीला सांग, वहिनी करून देते. बरं आई. आई, वॉशिंग मशीन कुठं आहे? कपडे लावायचे होते. वॉशिंग मशीन तू का हुंड्यात घेऊन आलीस का? का त्या बापानं दिली जे की वॉशिंग मशीन धुंडायलीस? आम्ही काय एवढे श्रीमंत नाही जे की वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुत असतो. जर तुझ्या बापानं वॉशिंग मशीन दिली असती तर तू धुतली असती. आमच्या घरी तर हाताने धुतले जातात कपडे. जाय आता आणि हाताने धुई कपडे, मशीन मध्ये नाही. आई, तुम्ही असं कसं बोलायल्या? माझे वडील तर सगळं काही द्यायसाठी तयार होते, पण याच घरातून घेण्यासाठी नकार दिला. बाबा नको म्हणले, हे नको म्हणले की आम्हाला काही नको म्हणून. आम्हाला काही नाही पाहिजे. त्यामुळे माझ्या वडिलांनी काही नाही दिलं. ज्याला काही द्यायचं असतंय ना ते बराबर देतय. मग कोणी काही म्हणो, नको म्हणो का हो म्हणो, देणारा व्यक्ती बराबर देतय. कळालं का तुला? माझ्या नवऱ्याचं डोकं जाग्यावर नव्हतं म्हणून ते नको म्हणला. आणि दुसरा मूर्ख माणूस तुझा बाप होता ज्यानं काही नाही दिलं. स्वतःच्या लेकीला खाली हाताने पाठवून दिलं. तुझं लग्न या घरामध्ये बस माझ्या नवऱ्यामुळे झालंय. माझा नवरा तुझ्या बापाचा मित्र होता ना लहानपणचा. नाही तर माझ्या लेकाचं चांगल्या मोठ्या घराण्यातल्या पोरी सोबत लग्न झालं असतं. बखळले हुंडा आणला असता, पैसा घेतला असता, घरातलं सगळं सामानही घेतलं असतं. पण माझा नवरा असा वागल्यामुळे माझं वाटुळं झालं. वाटुळं. घरात पैसा आला नाही, सामान आलं नाही, सोनं नाणं आलं नाही. काय फायदा तुझ्या बापाचा एवढा श्रीमंत होण्याचा?
1 रुपया नाही दिला तुझ्या बापानं. बस तुझ्या पुरतं पाठवलं, आम्हाला तर तसंच सोडून दिलं आणि दिलं पाठवून आमच्या डोक्यावर वज. आता तूच सांग मला, तुझ्यासारख्या सुनची का पूजा कराव का आरती कराव? पूर्ण गल्लीनं ही चर्चा व्हायली शांताबाईनं भिकाऱ्याच्या घरची लेक आणली म्हणून. या गल्लीमध्ये तुझ्या बापामुळे माझी किती बदनामी झाली तुला माहित तरी आहे का? शांता, ती माझ्या मित्राची लेक आहे आणि मी तिला या घरात सून म्हणून नाही तर लेक म्हणून आणलंय. तू तर तिला लेक मानना झाली, कमीत कमी सून तर समज. शांता, तुझी ही कोणती वागणूक आहे? तू सुनला असं बोलायलीस सकाळी सकाळी? राधिकाला येऊन या घरामध्ये 1 दिवस झाला नाही आणि तू तिला असं बोलायलीस? जे मी बोलायले ते तुम्हाला ऐकायला येईना झालंय का? तुम्ही फक्त नाश्ता करा आणि उठा इथून, काही बोलू नका. आणि मिरच्या लावून एवढी घ्यायची काही गरज नाही. मी जे पण बोलायले ना ते सत्य बोलायले. माझं एकच पोरग होतं आणि त्याचं तुम्ही असं वाटुळ केलं. हिचा बाप एवढा श्रीमंत होता तरी पण वाटायले की एखाद्या भिकाऱ्या घरची सून बनवून आणली काय की. किती चांगले चांगले पाहुणे रावणे येऊ लागले माझ्या लेकासाठी आणि ही अवदसा येऊन पडली माझ्या लेकाच्या गळ्यात. नाही तर भरमसाठ हुंडा घेतला असता मी दुसऱ्याकडून. पण हे सगळं तुमच्यामुळे झालं की अशी सून घेऊन आले घरामध्ये. शांता, पैशापेक्षा ना मोठं नातं पण असतं, परिवार पण असतो. तुला हे दिसना झाले का किती चांगला परिवार भेटलाय ते आपल्याला? एवढी चांगली सून भेटली, तू एवढी बोलायलीस तरी पण ती काही एक उलटा शब्द बोलना झाली तुला. ओ, तुम्ही तुमचं खाओ आणि ऑफिसला निघा. बायकाच्या मदत पडू नका. माणसानं आपल्या कामाशी काम ठेवावं. ए महाराणी, आता इथं किती वेळ उभं राहून रडण्याचं नाटक करणार? तुला कोणी काही मारलं बिरलं नाही, फक्त तुला सांगायले मी. माझी पोरगी हे पोहे बिये खात नाही. तिने जे सांगितलं ते नाश्त्यामध्ये तिला बनवून दे आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला लाग. जेवणामध्ये आलू वांग्याची भाजी, चपाती, वरण, भात आणि चटणी एवढं बनव आणि नंतर किचन मधले सगळे काम आवरले की कपडे धुई. तुला देते काढून मी. पडदे बिडदे धुवायचे तर, बेडशीटा धुवायच्या तर, टावेली धुवायच्या तर, कळलं का? बरं आई. ताई, तुम्हाला काय खायचं नाश्त्यामध्ये? मी तुम्हाला ते बनवून देते. मला गरमागरम पास्ता बनवून द्या आणि त्याच्यासोबत चहा ब्रेड. बरं ताई. आणि हो, ब्रेडला जास्त मक्खन लावा. बरं ताई. तुम्हाला मी किती वेळा सांगितलंय बायकाच्या मदत पडत जाऊ नका म्हणून? तिच्या का बापानं हुंडा दिलाय का तिच्या बापानं मशीन आणून दिली कपडे धुवायला? मशीन कुठं हाय म्हण? आई, मी चालले रूम मध्ये. नाश्ता आला की आवाज दे. पाठवते तुझ्या रूम मध्ये, जा तू आराम कर. बरं आई. शेवंता बाई, मी काय म्हणते ते नीट ऐक. बाबाचा आणि तुझ्या भावाचा ऑफिसवरून येण्याचा टाइम झालाय आणि तुझ्या वहिनीचा स्वयंपाक पण झाला असेल आतापर्यंत. आता तू काय कर, तुझ्या वहिनीपाशी जाय किचन मध्ये. तुला तुझ्या वहिनीला म्हणायचंय, वहिनी आता तुम्ही थकले असाल, तुम्ही जा थोडासा आराम करा आणि राहिलेलं सायलेलं काम मी करते. आणि जेव्हा तुझे बाबा आणि तुझा भाऊ येईल ना घरी, तेव्हा ते बघतील माझी बायको आणि माझी सून तर झोपलेली हाय आणि माझी बहीण आणि माझी लेक काम करायली. तू तुझ्या बाबाला सांगायचं, दादाला सांगायचं, तुझ्या खास करून दादावर जास्त जोर दे. सांग की मी वहिनीला उठवायला गेले स्वयंपाक करायला तर वहिनी उठना झाल्या. आता असं पण सांगायचं की वहिनी म्हणू लागल्या की आजचा स्वयंपाक मी बनवणार नाही, तुम्हीच बनवा. दुःखी होऊन भावाला सांगायचं की दादा म्हणाव, माझं डोकं लय दुखू लागलं तरी पण वहिनी स्वयंपाक करायला उठली नाही म्हणाव. तब्येतही बराबर वाटना झाली. खूप काही सांगायचं. एवढं असून सुद्धा सकाळपासून मीच काम करायले असं सगळं सांग. अगं वा आई, तू तर खूप चांगली आयडिया दिलीस. वहिनी तर दादाच्या आणि बाबाच्या नजरेतूनच खाली पडल. मला तर तेच पाहिजे ना, तुझ्या बापाच्या आणि तुझ्या भावाच्या नजरेत पडाव म्हणून तिनं. तिला मी एवढं परेशान करणार आहे ना, एवढं परेशान करणार आहे ना, ती पागल होईल आणि हे घरदार सोडून जाईल. आणि मग ह्या लेकाचं मी दुसरं लग्न करील, खूप जास्त हुंडा घेऊन, पैसा सोनं नाणं घेऊन. बरं आई, चल मी जाते किचन मध्ये, नाहीतर बाबा आणि दादा येऊन बसतील घरी. हो हो बाई, जाय तू, जाऊन तू हे नाटक चालू कर. बरं आई. झाला बाई सगळा स्वयंपाक माझा. आणि आजचं जेवण मी माझ्या सासूच्या आणि ताईच्या आवडीचं बनवलं. आजचं जेवण करून आईला लय खुशी होईल, कारण आजचा स्वयंपाक तर लय टेस्टी झालाय. वहिनी, काय झालं ताई? काही काम होतं का? अहो वहिनी, मला काही काम नव्हतं, मी तर बस तुमची मदत करायला आले होते. मी काय म्हणते वहिनी, तुम्ही जा आणि थोडासा आराम करा. सकाळपासून किती कामं करायला तुम्ही. आता काही कामं राहिले असतील तर बाकीचे मी करते, तुम्ही जाऊन झोपा जा. नाही हो ताई, मी तर घरातलेच कामं केले की. मी काय बाहेरचे जाऊन केले नाही, काय नाही कामं. तुम्ही बसा ना,
मी बनवते ना स्वयंपाक, बाकीचं काही काम राहिले ते. आता तांदूळ चढवायचे होते गॅसवर, भात शिजला की झाला मग स्वयंपाकच सगळा. कुकर लावलं की लगेच होऊन जाते भात बी. अहो वहिनी, राहू द्या ना, एवढं कशाला काळजी करायल्या. मी करते ना भात. तुम्ही केलाय ना सगळा स्वयंपाक, भातच राहिलाय, भात करून घेते मी. समजू शकते ना वहिनी मी तुम्हाला. तुम्ही पण सकाळपासून काम करायल्या ना. आता राहू द्या, जा आराम करा. बरं ताई, आता तुम्ही मला एवढं म्हणायल्या तर तुम्हीच बनवा मग भात. मी जाते तिकडं. हो हो वहिनी, जा तुम्ही. जा वहिनी जा. आता तर मी तुम्हाला या किचन मधून बाहेर काढलं, पण एक ना एक दिवस माझी आई आणि मी तुम्हाला या घरातून बाहेर काढणार. माझ्या आईनं आणि मी आता या घराचा खेळ सुरू केलाय. भात चढवते तोपर्यंत येतच असतील माझे बाबा आणि माझा दादा. राधिका, ए राधिका. वाटायले दादा आणि बाबा आले काय की. आता मी माझी नाटकं सुरू करते. शेवंता, तू किचन मध्ये आणि स्वयंपाक तू करायली होय? मला तर वाटलं की तुझी वहिनी स्वयंपाक करायली काय की. खूप चांगलं वाटायले ग शेवंता तुला बघून स्वयंपाक करताना. असंच वहिनीला स्वयंपाकामध्ये मदत करू लागली की बरं होईल बाई. दादा, बाबा, वहिनी तर आराम करायला आता, आणि माझी तब्येत पण बरी नाहीये. मी वहिनीला बोलले पण की वहिनी माझी तब्येत बरी नाही हो, मी स्वयंपाक नाही बनवू शकणार, मला उभं राहावं वाटना झालंय. पण दादा, वहिनी माझ्यावर वरडू लागल्या आणि माझ्या केसाला पकडून मला म्हणल्या, मी स्वयंपाक करणार नाही, तुमची काही नोकरानी नाही. जाय तू आणि सगळा स्वयंपाक बनव सगळ्याच्या नावचा. तुझी तब्येत जरी खराब असेल आणि काही जरी होत असेल तरी जाय आणि स्वयंपाक बनव. दादा, मला बिलकुल बरं वाटना झालंय रे, तरी पण कसं तरी उभं राहून सगळ्यासाठी स्वयंपाक बनवलाय. हे काय बोलायली तू शेवंता? मला माहित आहे माझी सून असं काही करूच शकत नाही ती. मला पूर्ण विश्वास आहे तिच्यावर. बाबा, मला पण विश्वास होईना झालाय. वहिनी किती चांगल्या राहत गेल्या पहिले, पण मला माहित नाही आता काय झालंय वहिनीला. ते खूप वाईट वागायलात माझ्या सोबत त्या. काय माहित कोण शिकवलंय वहिनीला ते. माझ्या सोबत आणि आई सोबत नुसतं भांडणं करायली आणि आज तर माझे केस पण पकडले होते. बाबा, दादा, तुम्ही जेव्हा ऑफिसला सकाळी निघून जाता ना, तेव्हापासून वहिनी सगळे नाटक सुरू करतात आणि सगळे घरातले आम्हाला काम करायला लावतात. दादा, आता तूच बघायलास ना, माझी एवढी तब्येत खराब असताना सुद्धा माझ्याकडून सगळे काम करून घ्यायलात वहिनी. बरं चल शेवंता, चल आधी तुला मी डॉक्टरकडे घेऊन जातो. तुझी तब्येत बरोबर नाही, काही नाही, नंतर तुझ्या वहिनीला दाखवतो मी. मला माहित नाही मी माघाऱ्या ती अशी नाटकं करायली, ते माझ्या बहिणीला आणि माझ्या माईला त्रास द्यायली. दादा, डॉक्टरकडे जायची काही गरज नाही. आईने मला गोळी आणून दिली, औषध आणून दिले. आताच खाल्ली मी गोळी. आता मला थोड्या वेळानं बरं वाटेल बघ. बरं शेवंता, तू आता काय कर, तू जाऊन आराम कर, मी बघतो तुझ्या वहिनीला. बरं दादा. हे बघ दादू, तू काही बोलू नको राधिकाला. पहिले काय झाले काय नाही निवांत विचार कर, विचार तिला आरामामध्ये, नंतर बोल काय बोलायचं ते तुला. असं काही करू शकत नाही राधिका, मला पूर्ण विश्वास आहे तिच्यावर. पहिले हे भांडे घासून घेते, नंतर बाकीचे काम आवरते आता. अगं राधिका, काय झालं आई? हे काय करायलीस तू? आई, ते भांडे पडलेत ना, ते घासणार होते आता. काय झालं? काय काम होतं का? तुम्हाला चहा वगैरे काही करून देऊ का? मी भांडे लगेच घासून घेते आणि तुम्हाला चहा करून देते. अगं नाही ग राधिका, मला चहा बिया काही प्यायचा नाही. तू का आता दिवसभर किचनचे कामच करत राहते की काय? आराम बिराम करते की नाही? अगं माझं म्हणणं चाललंय, सगळा दिवस तू काम करत राहतीस, थकून जातीस, तर मी म्हणू लागले तू बाजूला व्हय, मी ते भांडे घासून घेते तेवढे, तू जाऊन आराम कर जाय. हे मी काय बघायले, या मायालेकीला काय झालं एका हप्त्यापासून? सगळे काम मीच करतो म्हणायला. आता त्या दिवशी नंद आली आणि मला म्हणले तुम्ही आराम करा, घरातले काम करते, आणि आज माझी सासू. हे झालंय तरी काय या दोघीला? मला तर काही कळना झाले बा. अगं राधिका, काय विचार करायली तू? चल व्हय बाजूला, घासून घेते मी भांडे. अहो आई, असं कसं बोलायला तुम्ही? मी असताना तुम्हाला भांडे घासायची काय गरज आहे? हे मला काय बरोबर वाटना झालंय. तुम्ही एक काम करा, जाऊन बसा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. राधिका, तू माझं ऐकते की नाही बाई? मी सांगायले ना तुला, जाय तू आराम कर, मी भांडे घासून घेते म्हणून. बरं आई, बरं, तुम्ही एवढं म्हणायला तर मग घासा. आणि चहा बनवण्याची काही काळजी करू नको, चहा बनवते मी माझ्यासाठी आणि तुला घेऊन येते. बापरे, मला वाटायले मी स्वप्नच बघायले काय की. झोपीत तर नसेल ना मी? राधिका, राधिका,
काय काय आई, तुला जाय म्हणायले ना, आराम कर बाई. बरं बरं मी जाते. मला विश्वासच होईना झालाय. तुला काय वाटायले मी बदलून गेले? मी तर भांडे याच्यासाठी घासायला आले कारण आता माझं पोरग येतंय आणि त्यांनी मला बघितलं ना की मी भांडे घासायले तू असताना घरामध्ये, तर मग बघ कसा तांडव करल ते. अगं आई, हे काय बघायलो मी? काय सून असताना तू काऊन भांडे घासायलीस घरातले? भांडे घासायले रे दादू. तेच तर नाही, मी तेच विचारायलो तुला, तू भांडे काऊन घासायली? राधिका कुठे आहे? जाऊ दे ना रे दादू, काय सांगू तुला मी आता. सांग आई, काय झालंय ते? अरे तुला सांगायला गेला तर तू माझ्यावर विश्वास करणार नाहीस र. अरे तुझी बायको राधिका तू गेल्याच्या नंतर ऑफिसला आमच्या दोघीवर लय अत्याचार करायली, लय भांडण करायली, मारायली, काय खायला देना झाली बराबर. काय? थांब आता तिची कशी काढतो बघ. अरे दादू नको रे, काही करू नको. तुमच्या दोघाचा चांगला संसार चालाव मला बस तेवढंच वाटतंय. घरातल्या कामाचं काय हाय करतो आम्ही, पण तिने विनाकारण त्रास देऊ नये रे आम्हाला. तुम्हाला त्रास द्यायली मी शांत बसणार का? आज तिची वाट लावल्याशिवाय मी राहणारच नाही. हे बघ दादू, एकदाच सोड तिला. मी तिला समजावून सांगते, तू काही काळजी करू नको, म्हणू नको. तुमच्या दोघाचं नातं तुटू नये मला तेवढंच वाटायले. कसं सोडता येईल आई? तिची काय लहान चूक आहे ही तिला सोडायला? नको र दादू नको, तुला माझी शपथ आहे, तू काय म्हणू नको तिला या वेळेला. पुढं काही जर तिनं केलं ना तर मग तू तिला बोल. आई ती तुला मारायली आणि मी शांत बसू? काय काय झालं हो? राधिका, तू हे काय करायलीस घरामध्ये? काय काय झालं मला सांगा तर खरी. तू माझ्या आईला बहिणीला मारायलीस, काम सांगायलीस, त्याला खायला देईना झाली. काय असं कसं बोलायला तुम्ही? मी तर घरातले सगळे काम करते. आईला आणि ताईला कोणतं कामही करू देत नाही. मारणं तर लय दूरची गोष्ट आहे. खोटं बोलू नको बघ तू. अहो मी खरं बोलायले हो. अहो तुम्ही मला काऊन मारायले हो? मी खरं सांगायले हो तुम्हाला. ना मी आईला काम सांगितले ना मी ताईला काम सांगते. आणि मारणं तर लय दूरची गोष्ट झाली. मी त्याला उलट बोलत पण नाही. राधिका, माझ्या डोक्यावरून पाणी गेलं बघ. खूप दिवसाचं तुझं ऐकायलो मी माझ्या बहिणीकडून, माझ्या माईकडून, पण मी तुला सोडून दिलं, काही बोललो नाही, काही नाही. कारण माझे बाबा म्हणू लागले राधिका अशी चुका करूच शकत नाही. पण आज तुला मी माफ करणार नाही. खूप झालं तुझं. अहो तुम्ही तुमच्या बायकोचा थोडा तरी विश्वास करता की नाही हो? तुमचं माझं नातं का असंच आहे की काय? माझ्यावर विश्वास तर करा. तुम्ही आजच राहता का माझ्यासोबत? 2-3 महिने झालेत की लग्नाला. तुम्ही माझ्यावर विश्वास पण नाही करत का? ओळखत पण नाही का तुम्ही मला? खोटं बोलायलीस तू, आणि अशा खोट्या बाईसोबत मी माझा संसार नाही करू शकत. चल वय घराच्या बाहेर निघ तू आता. अहो नका हो नका. मी कुठे जाणार? माझं लग्न झालंय, हे घर माझं वय. तू जातीस का नाही? का तोंडाचा नक्षा बदलू तुझ्या? तुम्ही खूप मोठी चूक करताय हो. तुम्हाला कळना झालंय काही. आता तर मी जाते, पण आता पुन्हा मी कधीच येणार नाही या घरामध्ये. काढलं बाई या उदसाला घरातून मी. आई, मी जाऊन तिचा पसारा बाहेर काढून फेकतो आणि तिला घरातून काढून फेकतो. बघ बापा, काय करायचंय तुला ते. हा ताई, कशी आहे पोरगी? हुंडा बिंडा जास्त देतील की? दिसायला कशी असली तरी आपल्याला काय नाही, पण पैसा सोनं नाणं जास्त भरभरून द्यावं त्यानं. कोण? राधिका. राधिकाचा येतोय फोन कधी मधी, मात्र माझं पोरग फोन तिचा घेतच नाही. आम्ही खेळच करून टाकला तिचा. बिना हुंड्याचं तिच्या बापानं आमच्या घरामध्ये पाठवलं होतं. ना सोनं नाणं गाडी काहीच नाही. फुकटम फाकट आमच्या घरामध्ये आली होती ती. तशी सून मला बिलकुल नको. म्हणून मी आणि माझ्या लेकीनं नाटकं केले आणि खेळ मांडला आणि तिला घरातून बाहेर काढून फेकलं. माझं पोरगन माझा नवरा घरी यायच्या आधीच आम्ही दोघी जणी कामाला लागायचो. तिचं सगळं काम दिवसभर राधिकाच करायची, पण मला तिला घरातून बाहेर काढायचं होतं म्हणून मी हे नाटकं करत गेले. बरं झालं ना ताई, या घरातून तिला मी बाहेर काढलं, नाहीतर मग ह्या पोराचं दुसरं लग्न कसं झालं असतं. पण ताई आता तुम्ही मला हे सांगा, जी पोरगी तुम्ही माझ्या पोरासाठी बघितली तिचा बाप जास्त पैसा देईल ना हुंड्यामध्ये? हे बघा ताई, मला 10 लाख रुपये हुंड्यामध्ये पाहिजे. एक गाडी, सोनं नाणं भरभरून पाहिजे मला. कारण तुम्हाला माहित आहे माझं पोरग सरकारी नोकरीला आहे. त्यामुळं बिलकुल कंजूसी करू नका म्हणाव तिच्या बापाला. बरं ठीक आहे, मग मी फोन ठेवते. पुढची अपडेट काय आहे ते सांगत राहा मला.
आता मी माझ्या पोरासाठी खूप हुंडा घेणार. आई, बाप रे बाप, काय खेळ केलास तू? एवढा गेम केलास माझा तू? तू माय व्हस का एखादी डायन? संसाराचा खेळ मांडलास मह्या तू आणि मह्या बहिणीनं माझा संसार उद्ध्वस्त केला. तुम्हाला लाजा कशा वाटल्या नाही? अरे बाळा, काय बाळा बिळा, बस शांत. आणि मी हे घर सोडून चलो बघ कायमचं. आता माझ्या बायकोला काढलंच ना या घरातून, मी पण राहणार नाही या घरामध्ये. राहा तू आणि तुझी पोरगी. मी चल्लो राधिकाकडं. अरे दादू नको जाऊ ना, माझ्याकडून चूक झाली रे, मला माहित आहे. राधिका, असं किती दिवस टेन्शन घेती ग? एवढा विचार करू नकोस ना. काय करू आई मग मी? आई, त्यांनी असं का बरं केलं असेल? त्यांना जर हुंडा पाहिजे होता तर त्यांनी बैठकीच्या टायमालाच मागायचा होता ना. बाबा का नको म्हणले होते का? बाबा तर सगळं द्यायला तयार होते की. बरं राधिका, तू टेन्शन घेऊ नको एवढं. राधिका, आई, मलाच आवाज आला का तुला पण आला ग? मला वाटायला मला भास व्हायला काय की. राधिका. अहो तुम्ही? हो राधिका, आलोय मी इथे तुला घ्यायला. मला माफ कर एकदाच. अहो पण तुम्ही रडायले का म्हणून? काय झालं का? राधिका, माझ्या माईनं माझ्या बहिणीनं काय खेळ घरात केलाय ते सगळं मला समजलंय. आणि त्याची सजा मी त्यांना देऊन आलो. ते घरदार सगळं सोडून आलो. आता पुन्हा मी त्या घरात कधीच जाणार नाही. मी तुझ्यासाठी आलो आणि तुझ्या सोबत राहण्यासाठी आलो. मला सगळं समजलंय. माझ्या आईनं माझ्या बहिणीनं तुझ्यासोबत किती गलत व्यवहार, चुकीचा व्यवहार केला, ते तुझा छळ केला ते. आणि मी मूर्ख होतो, तुझ्यावर विश्वास पण नाही केला. तुझ्याकडचं न ऐकता मी तुला घरातून बाहेर काढलं. मला माफ कर एकदाच राधिका, प्लीज मला माफ कर. आणि चल, पुन्हा आपण एक नवीन संसार सुरू करू. त्या घरापासून दूर, त्या माझ्या माईपासून, माझ्या बहिणीपासून दूर. मला माहित होतं एक ना एक दिवस तुम्हाला सगळं काही कळेल म्हणून. कारण देवाच्या घरी वेळ आहे पण अंधार नाही. पण बरं झालं तुम्हाला सगळं कळालं. चला मला घेऊन इथून. कारण मुलगी नांदताना चांगली वाटते, तिच्या माहेर घरी नाही. आणि आता खूप दिवस झालं मी इथं आहे. हो हो, चल राधिका.